अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार दोस्तों। मैं इमरान सैयद आप सभी का इमरान सैयद और हमारे साथ में यहाँ पर मौजूद है हमारे साथ में शिवसेना के इच्छुक कैंडिडेट। नमस्कार। नमस्कार, सर्वांना जय महाराष्ट्र। आपको बता दूं कि आगरी समाज के प्रमुख है विकास पाटिल साहब। विकास पाटिल जी हमारे साथ में इस बार मौजूद है। वार्ड नंबर 59 के शिवसेना पार्टी के इच्छुक कैंडिडेट है। तकरीबन 30 से 35 साल अपना करियर इन्होंने पॉलिटिक्स में लगा डाला। साथ ही इनके अदर बिजनेसेस भी है, सोर्स ऑफ बिजनेस के। और इस बार उन्होंने भी निर्णय ले लिया था कि इस बार वो भी इलेक्शन लड़ने की कोशिश करेंगे। और इस बार उन्होंने अपना खुद वर्सोवा के स्थानिक है, वार्ड नंबर 59 से इन्होंने अपने आप को आगे बढ़ाने का काम किया। क्या कहना चाहेंगे विकास भाई? एक बार फिर आपने 35 साल लगा दिया, इलेक्शन लड़ने का सोच लिया है। इलेक्शन मराठीमध्ये बोलतो मी। हाँ, मराठी। महाराष्ट्र में रहना है तो मराठी बोलना भी है, सीखना भी है। नहीं आती है तो सीख लीजिए। आज इमरान सैयद भी विकास भाई से सीखेंगे। सर्वांना माझा जय नमस्कार, जय महाराष्ट्र। मी आज 35 वर्षापासून मी शिवसेनेमध्ये काम करीत आहे आणि कुठल्या पदाच्यासाठी काम केलेलं नाही। तर आत्तापर्यंत आम्ही आजपर्यंत शिवसेनेसाठी पूर्ण काम करत आहे आणि काम करत राहणार। त्यासाठी आज इथून जनरवाढ झाला आहे म्हणून आमची पण एक इच्छा आहे, आमच्या समाजाचे सर्व कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे अशी का आपला पण एक स्थानिक नगरसेवक इथून इच्छुक आहे आणि त्याला सहकार्य करायचं हे पूर्ण वर्सोवा कोळीवाडांनी ठाम घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्नशील आहो। ये बात तो सही है। जिस तरीके से इन्होंने कहा कि वर्सोवा में रहते हैं तो वर्सोवा का एक कॉरपोरेटर तो होना चाहिए। यहाँ का वोट बैंक काफ़ी बड़ी है, उसके बावजूद यहाँ का कोई कॉरपोरेटर नहीं है। विकास भाई की सोच अच्छी रही है कि अगर यहीं पर 15,000 वोटर्स हैं, 15,000 ने करीब 20-25 हज़ार हमारे सब कास्ट के हैं। वहाँ पे आए मुस्लिम भी आए, हिंदू भी आए, सब कास्ट के हैं। तकरीबन अगर 25,000 वोटर अगर वर्सोवा गांव से ही है तो कॉरपोरेटर हमारा क्यों ना हो? हमारा ठीक है, सही बात है। विकास भाई क्या कहना चाहते हैं आप? अब आपने लगभग इच्छुक की तरह आप तो नज़र आ रहे हो भावी का कॉरपोरेटर। किन किन मुद्दों पे आपको क्या लगता है 5 साल बाद आप आपके वार्ड को किस तरीके से देखना चाहते हो? 5 साल के बाद या 5 वर्षाच्या नंतर जी आमची भूमिका आहे, गेल्या 15, 17, 18 वर्षापासून जी गटाराची लाईन आहे ती लहान आहे आणि आज 25,000 वोटर असले तरी राहायला माणसं इकडे 70 ते 75 हजार माणसं इकडे राहतात। काही लोक इथे आलेले भाड्याने राहतात। तर ती नाला आणि गटाराची लाईन आणि पाण्याची लाईन ती आमच्यासाठी अपुरी आहे, म्हणजे कमी आहे। जी जे 12ची लाईन पाहिजे, 9ची लाईन पाहिजे, तिकडे ती 6ची लाईन आली। गटाराची लाईन पाहिजे आमची 18ची, 20ची, तिथे आहे 12ची लाईन। त्यासाठी आम्ही अगर वर्सोवा गावावरून आम्हाला निवडणूक लढवायची परवानगी आमच्या शिवसेना प्रमुख नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी अगर आम्हाला चांगली संधी दिली तर आम्ही त्या संधीचं सोनं करणार। ठीक है, एक और सवाल मैं आपके सवाल के साथ जोड़ूंगा। क्या आपको क्या लगता है कौन कौन से मुद्दे हैं यहाँ पर जिस पर आप जिस पर ये इलेक्शन आप लड़ना चाहोगे? मुद्दे चिकार आहेत, या वर्सोवा गावाचे मुद्दे चिकार आहेत। प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक वार्डमध्ये, वर्सोवा गावामध्ये 59 वार्डमध्ये चिकार बहुतेकाच्या समक्ष आहे, पण त्या काही झालेल्या आहेत, काही नाही झालेल्या आहेत। त्यासाठी ते करण्याचा प्रयत्न आम्ही करणार। कौन कौन से मुद्दे आप बता सकते हैं? बहुत मुद्दे हैं। ये बोलेंगे तो यहाँ पे पार्किंग का मुद्दा बहुत बड़ा इशू है। वर्सोवा गांव में जो बाइक का पार्किंग का मुद्दा है वो बड़ा है। जो स्कूल का बीएमसी के स्कूल का मुद्दा है वो बहुत बड़ा है। मैं एक आध पॉइंट्स के साथ में आपके माइंड को क्लियर कर दूँ, लोगों को भी बता दूँ क्या सफाई को लेकर यहाँ पर आप किस तरीके से सफाई को लेकर काम हुआ है, नहीं हुआ है?
क्योंकि अगर आप सफाईच्या देखोगे तो आग वर्सोवा गांव के एंट्रेंस पे यहाँ पर एक मुतरी खाना है, वहाँ पर कचरा फेंका जाता है। सफाई हो रही है, नहीं हो रही है, नाले का प्रॉब्लम है यहाँ पर, चेंबर का प्रॉब्लम है, पानी का प्रॉब्लम है, कैसे देख रहे हो आप? पहिला प्रश्न म्हणजे आम्हाला वेसावा कोलीवाड्यामध्ये मूल मुद्दा पहिला पाण्याचा आहे. पाणी आम्हाला 10 मिनिटाशिवाय जास्त पाणी येत नाही आणि त्याच्यासाठी मग आम्ही वारंवार BMCमध्ये जाऊन पण तक्रार करून पण BMC आमच्यावर दुर्लक्ष करतो. तो एक मुद्दा आहे. आणि जे बस स्टॉपवरचा मसानदेवीच्या तिथे ते कचऱ्याचा तो आहे, कचरा तो जो आहे गावामध्ये येताना आपल्या वेसावा कोलीवाड्यामध्ये येताना तो आपल्याला थोडासा गंदगी म्हणजे ते कचरा एवढा आहे, त्याच्यासाठी भी आम्ही काहीतरी उपाययोजना करणार आहे. ठीक है, अब रोड की बात करते हैं तो रोड, फुटपाथ, स्ट्रीट लाइट के इश्यूज काफ़ी सारे हैं यहाँ पर। आपको लग रहा है ये सब सॉल्व हुए हैं? अगर आप रोड पे जाओगे तो यहाँ पर आपको खड्डे वगैरह नज़र आएंगे। रोड का काम चल रहा है पर अचानक 3 महीने के बाद आपको उसमें खड्डे नज़र आते हैं। पब्लिक टॉयलेट वगैरह है यहाँ पर, पब्लिक टॉयलेट की बात कर, उसमें सफाई वगैरह नहीं है। इन सब मुद्दों को क्या कहना चाहते हो? जेव्हा आम्हाला संधी भेटली त्या संधीचं सोनं करण्याचं आमचं काम आहे. आज वेसावा गाव एवढा मोठा आहे. आज तिकडे आपल्याला खाली टॉयलेट आहे, इकडे 2च टॉयलेट आहे. एक मांडवी गल्ली साईडला टॉयलेट आहे आणि एक बस स्टॉपवर टॉयलेट आहे. आज आपल्या हिंगला देवीच्या दर्शनासाठी 4-4 तासाच्या नंतर इथे गाड्या येतात, किती लोक येतात. आता गेल्याच महिन्यामध्ये आमचा नवरात्रीचा उत्सव होता, त्यासाठी लेडीज प्रॉब्लेम शिकार होतात. त्यासाठी त्या लोकांना टॉयलेटची पूर्ण आवश्यकता आहे आणि त्यासाठी मी तो विचार केलेला आहे. आणि आपल्या वर्सोवा कोलीवाड्यामध्ये जिथे मी जागा बघितलेली आहे तिथे 2 टॉयलेट एकदम व्यवस्थित होतील आणि त्यासाठी मी प्रयत्नशील असणार. पानी की बहुत सारी शॉर्टेज है वर्सोवा गांव में, पानी का शॉर्टेज है। अगर आप देखोगे तो इलीगल लाइंस वगैरह भी काफ़ी हैं। मैं किसी पे फिंगर आउट नहीं करूँगा, पर पूरे मुंबई में चल रहा है, पूरे मुंबई में चल रहा है, जिसकी वजह से पानी की शॉर्टेज भी हो रही है। मुंबई में पाणी की ये साल इतनी या वर्षाला एवढं पाऊस पडलेला आहे का पाण्याचा शॉर्टेज झालाच नाही पाहिजे होता ॲक्च्युली. पण आमचे BMCचे अधिकारी काय करतात ते आम्हाला अजूनपर्यंत कल्पना नाही येत. खाली वेसावा गावामध्येच का असं होते का 10 मिनिटावरून ते त्यात जास्त पाणी येत नाही. कारण त्याचं काय, आम्ही गावकरी नाही का, गावामधले पैसे भरत नाही का गावासाठीचे बिल थकीत आहेत का. मग हे मुद्दे आम्हाला अजूनपर्यंत माहीत नाही पडत. त्यासाठी आम्ही ते प्रयत्न करणार आणि वारंवार BMCमध्ये आम्ही मोर्चा घेऊन जाणार. अभी हेल्थ को लेके बात करते हैं, हेल्थ एंड सेफ्टी को लेके बात करते हैं कि आप देखोगे कि बारिश के महीने में बहुत सारी यहाँ तकलीफ़ें होती है, सफाई वगैरह नहीं होती है। BMC भी अपनी लापरवाही बताती है, जिसमें क्या होता है डेंगू मलेरिया जो होते हैं ये ज़्यादा बढ़ जाता है, डॉक्टर्स के भी कंट्रोल में नहीं रहता है। अब लाइन से अब वुमेन्स सेफ्टी को लेके जो महिलाओं को बात करते हैं, महिलाओं की सेफ्टी को लेके आपके माइंड में क्या चल रहा है? पहिली गोष्ट तुम्ही नाले सफाईची गोष्ट केली. ते नाले आत्तापर्यंत छोटे नाले आहेत. ते छोटे नाल्यासाठी आम्ही जो प्रयत्न करणार ते मोठी लाईनीचे प्रयत्न करणार आणि मोठ्या लाईनीमध्ये ती पाण्याचं जे सांडपाणी आहे तो ऑटोमॅटिक मग मोठी लाईन झाल्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक निघून जाईल. मग डेंगू मलेरियाचा काय हा प्रश्न राहणारच नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील त्यासाठी बी आम्ही उपाययोजना करणार आहे आणि आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे बी आम्ही कागदपत्र द्वारे ती मागणी करणार आहे. एक बार फिर मैं रिपीट करूंगा, मेरा दूसरा सवाल भी था कि वुमेन सेफ्टी, महिलाओं की सेफ्टी को लेके आपने कौन से स्टेप लेने का, अगर आप जीत के आते हो, आपको टिकट मिलती है तो कौन से आप स्टेप लेना चाहोगे? सीनियर सिटीजन्स होते हैं, हैंडीकैप्स लोग होते हैं, यहाँ पर रास्ता बहुत छोटा है वर्सोवा गांव में, जब जाओगे वहीं से गाड़ियाँ वगैरह जाती है फिर आती है, इन सभी को लेके और ख़ास करके मेरा वो सवाल वुमेन सेफ्टी हो, इनके बारे में क्या सोचा आपने? त्याच्यासाठी बी आम्ही बसून आमची कमिटी, आमची शिवसेनाची कमिटी बसणार. त्याच्यानंतर जो प्रश्न आहे तो सर्व आम्ही सोडवायचा प्रयत्न करणार. आणि जसे तुम्ही बोलता तसे आम्ही शिवसेना पक्ष एक पहिला पक्ष असा आहे का 20% राजकारण 80% समाजकारण, हे आमचे माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका पहिलेपासून आहे. तर आज आपले मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब त्यांची भी भूमिका तीच आहे. 80% समाजकारण 20% राजकारण या धोरणावर आम्ही चालणारे पक्ष आहेत. विकास भाई, आपके वार्ड में आपको पता है कितने सारे BMC स्कूल्स हैं? आपको आइडिया है?
अभी तक मेरे स्कूल में 3 है, एक पोषा नाकवा है, एक अपना बीएमसी म्यूनसिपालिटी है और एक अपना आराम नगर में अभी तक उनका काम चल रहा है। बराबर बोल रही है। इनके वार्ड में जो है वो 3 जो है आपके वार्ड में बीएमसी स्कूल है, पर आप उसकी जो हालात देखोगे अभी बीएमसी स्कूल के हालात जो आप जानते हो किस तरीके से, कि अगर आपको एक चांस मिलता है तो वहाँ पर किस तरीके से बोलते हैं ना चेंजेस लाने की, आपको वहाँ की जो कंडिशन्स आप सुधारने की कोशिश करो। सुधारायचे आम्ही ते प्रयत्नशील राहू आणि जे जे त्या शाळेमध्ये काय अडचणी असतील तिकडे जाऊन आम्ही स्वतःहून पाणी करू। पाणी केल्याच्या नंतर त्याच्यावर आम्ही काय जे उपयोग योजना करायची आहे ती आम्ही राबवणार, हे आमचं कर्तव्य असणार आणि ते करणार। आपके हाथ में अगर सत्ता आती है, ठीक है, आप वहाँ के कॉर्पोरेटर अगर बन जाते तो आपको लगता है आप अपने आप को पब्लिक के सामने कैसे रिपोर्ट करोगे कि काम हुआ नहीं हुआ? मंथली आपकी मीटिंग्स होंगी, कैसे होंगे, या व्हाट्सअप सोशल मीडिया के माध्यम से लोगों से आप किस तरीके से इंटरेक्ट करोगे? अगर सोशल मीडिया का ज़माना है तो आपने कुछ प्लॅनिंग्स किया है? जशी निवडणूक लागेल, निवडून आल्याच्या नंतर पूर्ण आपला वर्सोवाचे कोल्हेवाड्यातले सर्व जाती धर्माचे लोक आम्ही त्यांच्या बरोबर राहून ती पूर्ण काम करू आणि सोशल मीडिया आणि मीडियाच्या द्वारे ये सर्वांना आम्ही त्यांना जागृत करू। करप्शन को लेके कुछ बात कर लेते। करप्शन्स मी करप्शनामध्ये काय बोलू शकत नाही, हे तुमच्या नजरेसमोरच आहे। जे घडते ते घडणारच आहे, ते होते ते होणारच आहे, त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये जास्त कमेंटमेंट करू शकत नाही। कॉर्पोरेटर के बाद टेंडर तो बहुत पास होंगे। वो तो ऊपर हम होते ही है ना, बिना टेंडर पास किए तो काम भी नहीं होगा। काम तो हो ही नहीं सकता है। क्या लगता है इसमें कॉर्पोरेटर का कितना % होता है? वो अभी तक मी त्या भूमिकेमध्ये अजूनपर्यंत गेलो नाही आणि मला जे काम करायचं आहे, मला गावातली जनताने मला सांगितलं तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। त्यासाठी आम्हाला आणि मला ते पैशाचं आणि टेंडरचं मला त्याच्याशी काही संबंध नाही। मी गावासाठी काम करणार आणि मी गावकऱ्यांना सपोर्ट करणार आणि गाववाले मला सपोर्ट करणार आहेत, एवढी त्या लोकांनी गवाही दिलेली आहे आपल्याला। पार्किंग को लेके पूरे वर्सोवा गांव में आप किसी भी कॉर्नर पे चले जाइए, जहाँ वर्सोवा से शुरू होके या रोड बैक रोड चर्च के पास अगर आप आओगे, म्यूनसिपैलिटी स्कूल के पास जो सब जगह पर पूरा ट्रैफिक की बहुत सारी समस्या है, पार्किंग की बहुत समस्या है। इसको लेके आपने क्या सोचा है? आज अगर आप देखोगे वर्सोवा गांव में एंट्रेंस पे 1 वे कर दिया गया, बैक रोड से आपको बाहर निकलना है। आमच्या गावामध्ये वर्सोवा कोळीवाड्यामध्ये 1 वे केलेला आहे आणि 1 वे केल्याच्या नंतरच्या खालचा रोड आहे तिथे जास्त बाईक लागतात आणि त्या बाईकला प्रत्येक गल्लीतले लोक बंदरावर जाऊन बाईकची पार्किंगची व्यवस्था करतात येतात। आता मांडवी गलीने केली, गोमा गलीने केली, बाजार गलीने केली, आता खड्डे गली करत आहे, पाटील गली करत आहे आणि बुधा गली आणि टेरे गली, हे प्रत्येक गल्लीमध्ये पार्किंगची सुविधा आमच्या वर्सोवा कोळीवाड्यामध्ये प्रत्येक गल्लीचे करतात आणि त्याच्यासाठी आम्ही भी प्रयत्नशील आहोत आणि त्या कारणास आज गावामध्ये जे आता पार्किंगचं तुम्ही इश्यू केला तर आपल्या 59 मध्ये आहेत ना, 59 मध्ये जेवढे आपले गार्डन आहेत अशा मुंबईमध्ये कुठे गार्डन नसतील। मला वाटतं नाही तरी 10 का 8 गार्डन आपल्या 59 मध्ये आहेत आणि अजून पण 2-4 रिझर्वेशन आहेत तिथे। तर कधी आम्हाला असं वाटलं का उद्या आम्ही निवडून आलो तर आम्ही जो गार्डन प्लेस आहे तिथे पार्किंग प्लेस करणार आम्ही, ये आम्ही तुम्हाला गवाही देतो। ट्रैफिक पुलिस और यहाँ की जो वर्सोवा पुलिस के साथ में आपका किस तरीके से कोऑर्डिनेशन रहेगा लोगों के हित के लिए? चांगलं पोलिसांच्या पासून आणि आजपर्यंत 25 वर्षापासून आम्ही पोलिसांच्या संपर्कामध्ये असतो आणि ते चांगलं आम्हाला बोलतात भी आणि आमच्याकडून भी ते लोक हे घेतात आणि आम्ही भी त्यांना सहकार्य करतो आणि ते भी आम्हाला सहकार्य करतो। आम्ही कधी फोन केला का साहेब आम्हाला इकडे जरासा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही या आणि याची काहीतरी याचा विचार आणि येथून करून घ्या, ते ताबडतोब येतात आणि आमचा प्रश्न ते सोडवतात। आज अगर आप देखोगे तो धर्म की राजनीति बहुत ज़्यादा हो रही है, बिलीव करते हो आप इसको? नहीं, धर्म की राजनीति नहीं हो रही है। ऐसे तो हमारे पार्टी में धर्म की आमच्या पार्टीमध्ये धर्म की पार्टी नहीं मैंने बोला, अगर आप कहीं पर भी आप देखोगे तो धर्म की राजनीति ज़्यादा नज़र आ रही है। हमारे में आमच्यामध्ये असं तर दिसत नाही।
आमच्यामध्ये तर असं दिसत नाही. आज वेसावा कोलीवाडा हा आहे 92 पासून एवढी मोठी दंगल झालेली, तेव्हा पण सर्व जाती धर्म एकच होते आणि आता पण एकच राहतात आणि पुढे पण एकच सच है कि वर्सोवा में उस वक्त भी नहीं था, एवरीबडी वाज सेफ. आई एम द रेसिडेंट्स ऑफ वर्सोवा, तो ये मेरा बिलीव है. हमने बहुत सेफ्टी से यहाँ पर बहुत बेहतरीन तरीके से सब समाज ने मिलकर निकाला था. बहरहाल ट्रैफिक की समस्या पर जो आपने गांव का बताया था वर्सोवा, तो खोजा गली जो आती है जहाँ पर आपने उसका भी जिक्र नहीं किया, उसके बारे में खोजा गल्लीमध्ये बी ट्रॉफिकचा तो इश्यू आहे, तो पण आम्ही सोडवणार. कारण का मी आता तुम्हाला सांगितलं का 2 गार्डन प्लेस आहेत. गार्डन प्लेससाठी एक आम्ही पार्किंग प्लेस करणार, त्याच्यासाठी आम्ही आमचे खासदार साहेब आहेत वायकर साहेब, त्यांना बी एक निवेदनपत्र आम्ही देणार आणि त्यांच्या माध्यमातून जिथे गार्डन रिजर्वेशन आपल्या 59मध्ये गार्डन आता 8 किंवा 9 गार्डन आहे, त्यासाठी एक पार्किंग प्लेस बनवणार. नाहीतर आपल्या वृंदावन अपार्टमेंटच्या बाजूला तिथे पण आपले BMCची जागा आहे मोकली, त्याच्यामधून आम्ही वायकर साहेबांना सांगणार आणि त्याच्यासाठी त्यांना एक विनंतीचं लेटर दिला पार्किंगसाठी आणि ते पार्किंग प्लेस बनवणार, ही आमची खात्री आहे. अच्छा, एक आध सवाल किसी ने मुझसे आपसे वहाँ किया था, उससे पहले मैं आपको 2 सवाल करूँगा कि यहाँ पर ऑलरेडी एक सिटिंग कॉरपोरेटर प्रतिमा खोपड़े रह चुकी है, उनकी भी दावेदारी है, और आप भी एक इच्छुक कैंडिडेट की तरह यहाँ पर टिकट मांग रहे हो. क्या लगता है आपको, उनके जब वो यहाँ पर थी तो काम हुआ था नहीं हुआ था, या उसके बेस पर आप टिकट मांग रहे हो, या आपको लग रहा है कि आपका हक है, आपका अधिकार है टिकट मांगना है, तो आप मांग रहे हो? आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब जे वर्सोवा कोलीवाडे 59चे गावातले जे मुख्य गावकरी आहेत, पहिला त्यांचा विचार करतील, हे आमचं मला एवढं खात्रीने मी बोलू शकतो. ठीक है. दूसरा सवाल होगा कि यहाँ पर आपके पार्टी के जो यहाँ के अल्ताफ़ पेवेकर, यहाँ के जो वो भी प्रमुख है यहाँ के वर्सोवा विधानसभा के, आपको क्या लगता है कि वो पहले दावेदार होना चाहिए या आपको टिकट मिलना चाहिए? मूल मुद्दा पहिला स्थानिक असतो, त्यांचा प्रश्न पहिला मूल प्रश्न त्यांचा असतो. स्थानिक इथे कोण आहेत त्यांच्यावर पहिला विचार करणार, पक्षप्रमुख लोक विचार त्याच्यावर करतील आणि आम्हाला सर्व वैसावाचे सर्व जाती धर्माचे लोक इथे राहतात आणि गावकरी बी बोलतात आपल्याला स्थानिक पाहिजे, स्थानिक पातळीचा व्यक्ती पाहिजे. आज आम्हाला 17-18 वर्ष झालं गावातला नगरसेवक नाही, म्हणून काही लोकांनी आज प्रस्ताव असा ठेवलेला आहे की आपल्याला स्थानिक इथला नगरसेवक पाहिजे. एक सवाल आपको कोई पूछने की कोशिश कर रहा है, मैं लाइव पर देख रहा हूँ, मैं कोशिश करता हूँ पढ़ लूँ और आपको बता सकूँ कि क्या सवाल है वो. अगर वो सवाल आप ही के लिए तो है ठीक है. गांव वाले ज़रा खरंच सहकारी केले तर एक गावातील हर माणूस निवडून, परंतु ठीक है, उनका भी वही बोलना है कि गांव से मतलब एक कैंडिडेट होना चाहिए, फिर वो भले कोई भी हो. ठीक है, पार्टी को क्या कहना चाहेंगे? अभी रविंद्र वायकर जी का बड़ा रोल आएगा आपके इसमें, टिकट किस तरीके रिलेशन है आपके उनसे? खासदार साहेब आमचे आहेत आणि खासदार साहेबांनी आम्हाला एक प्रश्न विचारला, तिकीट कोणाला बी मिळू दे, काम पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठीच करायचं आहे आणि त्यांचा आदेश तो शेवटचा आदेश. आप बिलीव करते हो कि आप उस पे खरे उतरोगे? 100% उतरायचा प्रयत्न करायला लागणार, पण जास्तीत जास्त गावकऱ्यांचा विचार केला पाहिजे आमचे खासदार साहेबांनी आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे. का इथे कोलीवाडा हा परंपरा पहिला पूर्वीपासून आहे, पूर्वजांपासून हा कोलीवाडे आपल्या वेसावा कोलीवाडा नाही, असे मुंबईचे 33 कोलीवाडे आहेत, गावठण 33 कोलीवाडे आहेत. ते त्या कोलीवाड्यावर आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांचं बारीक्याने लक्ष आहे, एवढं त्यांना आम्ही. फर्स्ट और आखिरी सवाल, एक कैंडिडेट तो मैं बताऊंगा कि मेरे ख्याल से सुनील बोले जो हैं यहाँ पर, वो भी टिकट मांग रहे हैं, तो मैं वो सवाल इनसे नहीं करूँगा, पर एक सवाल जो मेरा रहेगा वो आखिरी सवाल रहेगा, ईमानदारी से मेरे ख्याल से उस सवाल का जवाब दोगे. अब
आपका पूरा नाम? विकास हरिश्चंद्र पाटिल। विकास हरिश्चंद्र पाटिल, प्रतिमा खोपड़े, अल्ताफ पेवेकर, तीनों में से सबसे बेहतरीन कैंडिडेट वर्सोवा वासी के लिए कौन होगा? हम होगे, आम्ही असणार, कारण वर्सोवाचा स्थानिक आम्ही आहेत। आम्ही मतलब शिवसैनिक या शिवसैनिक? आपका नाम? मी विकास पाटील, शिवसैनिक आणि स्थानिक इकडचा रहिवासी आहे, म्हणून आमची दावेदारी आमची कायमची राहणार। ठीक है, वर्सोवा निवासी या यहाँ के वोटर्स को कुछ टुडेज वॉइस के माध्यम से या आपको कुछ ऐसा सवाल मुझसे करना है जो आपको लगा कि मतलब अभी आपको मुझसे करना चाहिए? नहीं, आपसे सवाल क्या करें, आपका तुम्हाला सवाल विचारला तर तुम्ही सवाल विचारला तर तुम्ही एकाचे दोन शब्द विचारणार, मग ते क्रॉस होणार। त्याच्यासाठी सर्वांना माझा नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। बट बहरहाल क्या होता है कि ये अपनी तरफ से राइट भी है, पर जो रिपोर्टर एक प्रोपेगेंडा रेडी करके आता है और किसी नेता को या ऐसे इच्छुक लोगों को घेरने की कोशिश करता होता है, इसीलिए वैसे टाइम पे इनके जो जवाब होते हैं वो सबसे बेहतर सवाल होता है। थैंक यू विकास भाई, हमसे बात करने के लिए। लाइव पर काफ़ी लोग आपको देख रहे हैं। मैं सभी व्यूअर्स से रिक्वेस्ट करूंगा कि आप ज़्यादा से ज़्यादा विकास भाई को सपोर्ट कीजिए। मुझको तो आप सपोर्ट करते, लाइव भी करते, तो उसमें कोई दोहरा ही नहीं है, पर इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए ताकि विकास भाई की आवाज़ भी इनके प्रमुख तक जाए और वर्सोवा बेहतर बने। वर्सोवा का एक कैंडिडेट, ये सच बात है, मैं खुद यहाँ का एक रहवासी हूँ, तो मैं खुद भी चाहूँगा कि जो भी हो, वो चाहे हिंदू से हो या मुसलमान से हो या कैथलिक से हो, पर वो कैंडिडेट जो हो वर्सोवा गांव से हो, क्योंकि यहाँ पर 25,000 ये है, हाँ, यहाँ पर रहते हैं। और अगर देखा जाए तो वर्सोवा को लग के यारी रोड भी आता है, तो बस सागरवटी भी आती है, सागरवटी पण येते, जोशी पटेल वाडी पण येते। त्याच्यामध्ये म्हणजे स्लम एरिया इथे आपल्यामध्ये जो भी हो कैंडिडेट अपना 59 से कैंडिडेट इनका एक सरल सर। थैंक यू सो मच। मैं चाहूँगा कि आप लोग ये वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करेगा और मुझे भी मोहब्बत से इसी आगे बढ़ाएगा कि आप है तो मैं हूँ, और मेरे आप ही के वजह से ये इमरान सैयद है, और आप ही का हौसला, आप ही का जज्बा मेरे में आप ही के वजह से आता है, जिसके वजह से मैं सवाल करने में जो लोगों से करता हूँ बेबाकी से, जिस तरीके से मोहब्बत से या किसी से, तो इसके जो एक्चुअल सपोर्टर्स जो हो आप हो। थैंक यू सो मच। जय महाराष्ट्र। जय हिंद, जय महाराष्ट्र।